नमस्कार, माझे नाव समृद्धी संतोष आत्मार. माझा वर्ग इयत्ता 6वी अ. माझ्या पुस्तकाचे नाव आहे उपेक्षित बालके. या पुस्तकाचे लेखक आहेत म.ना. जोशी आणि या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये. हे पुस्तक फारच छान आहे आणि या पुस्तकात एकूण 5 गोष्टी आहेत आणि या पुस्तकाचे पेज आहेत 16 आणि त्या गोष्टी फार छान आहेत. त्या गोष्टींपैकी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट फार छान आहे आणि त्या गोष्टीत 2 मुलांचा आणि त्यांच्या आईचा उल्लेख आहे. ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गोष्टीचे नाव आहे एक मोठे कपाट. एके दिवशी रिंकू आणि रिंकीच्या मम्मीने त्याला बोलवले आणि म्हणाले, रिंकू आणि रिंकी, मी मार्केटमध्ये जात आहे. तुम्ही घरात जास्त धिंगाणा करू नका. तर ते दोघे आईला म्हणाले, आई, आम्ही धिंगाणा करणार नाही, तू जा. आणि मग त्याची आई मार्केटमध्ये गेली आणि मग तिथून त्यांच्यासाठी चॉकलेट घ्यायला गेली. आधी तिने चॉकलेट घेतले आणि मग नंतर त्याचे सामान घ्यायला परत गेली आणि मग घरी रिंकू आणि रिंकीने खूप पसारा केलेला होता. त्यांनी त्यांची सर्व खेळणी इकडे तिकडे टाकलेली होती. मग त्याच्या मम्मीने त्याला म्हणाले की रिंकू आणि रिंकी, तुम्ही हे काय केलं आहेस? मी थोड्या वेळासाठी बाहेर काय गेली, तुम्ही सगळ्या घरात पसारा करून ठेवला. मग रिंकू आणि रिंकीने त्याच्या आईला सॉरी म्हणाले, आई सॉरी, आम्ही आता डबल असं करणार नाही. तर त्याच्या आईला खूप खेळणी साफ करायला खूप वेळ लागला होता कारण खेळणी खूपच जास्त होती. त्या दोघांनाही खूप जास्त खेळणी होती. त्या दोघांनाही सारखीच खेळणी लागत असत आणि मग त्यांनी ती खेळणी आईला उचलायला मदत केली. आईने त्या दोघांनाही आणलेली चॉकलेट दिली. ते दोघे चॉकलेट खाऊन झोपली आणि मग नंतर ते दोघेही उठल्याच्या नंतर बघते तर काय, त्यांची खेळणीच सापडत नव्हती. त्यांनी त्याच्या आईला विचारलं, आई, माझी खेळणी कुठे आहे? तर त्याची आई म्हणाली की मी खेळणी लपवून ठेवली आहे. तुम्ही खूप घरात धिंगाणा करता. तर ते दोघेही म्हणाले, आई, आम्ही धिंगाणा करणार नाही. तू आमची खेळणी प्लीज आम्हाला वापस कर. त्याची आई म्हणाली, नाही. तर मग ते दोघेही रडू लागली. मग त्याची आई म्हणाली, आधी जेवून घ्या, मग नंतर मी खेळणी देईन. मग ते दोघेही जेवले. ते आईजवळ परत गेले. म्हणाले, आई, आमची खेळणी कुठे? तर आई म्हणाली, तुम्ही शोधा, घरात कुठेतरी ठेवलेली आहे. मग ते दोघेही आपली खेळणी शोधायला निघाले आणि रिंकू आणि रिंकीला एका कपाटावर खेळणी दिसली. मग रिंकूने रिंकीला स्टूल आणायला सांगितलं आणि रिंकू त्या स्टूलवर उभा राहून खेळणी काढत होता. तेव्हाच रिंकू जोरात खाली पडला आणि रिंकू रडायला लागला. तिथे रिंकू आणि रिंकीची आई आली. म्हणाली, रिंकू, काय झालं तुला? तू का रडत आहेस? तर रिंकू त्याच्या आईला म्हणाला, आई, मला खूप लागलं आहे, मी स्टूलवरून खाली पडलो. तर त्याची आई म्हणाली, तुला स्टूलवर चढायची काय गरज होती? तर रिंकू आईला म्हणाला, तू आमची खेळणी देत नव्हतीस, मग आम्ही स्टूलवर उभं राहून खेळणी काढायचा प्रयत्न करत होतो. मग ते दोघेही खेळणीसोबत खेळायला लागले. घरात डबल पसारा झाला आणि मग त्याच्या आईने त्याला बोलवले आणि मग पसारा साफ करायला लावले. घरात एक मोठं कपाट होतं. त्याच्या आईने ठरवले की ते कपाट वर ठेवायचे आणि त्या कपाटात सर्व पसारा ठेवायचा.
तर मग ते वर कपाट ते माडीवर ठेवले आणि त्याच्यात सर्व पसारा ठेवला आणि मग ते घरात डबल पसारा झाला नाही. मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचाल. हे पुस्तक फार छान आहे. धन्यवाद.